पोरीवर बलात्कार करून राहिले कुत्र्याची अवल्यात. हे जनावर नाही म्हणून पोरीले एकटं कसं काय जाऊ द्या, कठीण झालं. आणि हे शाळेतले जवान पोट्टे कॉलेजचे पोरं पोरी, अरे बापा बापा पुरीच गोड, त्या पोरीले नेतीन. बरं या पोरीच्याही डोक्यात येत नाही त्याच्या मोटरसायकलवर कसं जाव. अव तुले पटवायसाठी पाण्यावर लाईन मारण्यासाठी तो मोटरसायकल चोरते, बापाले बर्बाद करते आणि तुले झेलते. माझं तुझ्यावर प्रेम आहे गडे. मग तिले एकांतात नेते आणि ह्या पोरी जाते. मायला म्हणते का कुठं आहे, म्हणते टिव्हिशनला आहे ना. काय तर टिव्हिशन इकडे सोल्युशन. हा हशाचा विषय नाही, चरित्र सांभाळा. तथागत भगवान बुद्धाच्या बायको असतानाही घरादाराचा त्याग केला. गाडगे बाबाने बायको असताना घर सोडलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बायको असतानाही बायकोला सोडलं. महात्मा गांधीनं कस्तुरबाले मायचा दर्जा दिला. बाबू एवढंच नाही, हे जे दिनदर्शिका आहे तुकाराम दादा गीताचार्य, माझ्याकडे 2025 ची दिनदर्शिका आहे, 40 रुपयाची आहे. ज्याने वाटलं त्यानं. आता आले का रे, तू बिचारी बिना सहारे. काय रे बंजारा भाषेतली तेरे ग्रामगीता पहिलं गिरे जमलं बंजारी जमलं गड्या. चार दनर एक साधी 150 रुपयाच्या 2 आहे. एक 100ची एक 50ची बवनी केली. ते हे व्यापारी लोक बवनी कापूस जत्त्या तथीच आहे, त्याची कधी बवनी होईल. हे घे रे 150. हे घे बंजारा वाचून दाखवू काय. से गामे न सुखी करे रो म्हणजे काय, अन्न वस्त्र पात्रावळी इत्यादी दे रो, पण स्वतः दुःखची भोगे रो. भूषण तारो गामेरनाथ. हा थँक्यू. हे घे बाळा, एक पुस्तक माकडून देतो. याच्यात चांगले गाणं आहे. तू मोबाईल नाही पाहत ना, तुले तुझे बाबा म्हणतात मोबाईल पाहणं, तू म्हणतो मी नाही पाहत. कोणत्याच कारण मोबाईलवर बायकोही भेटते. सांगू काय, कोणत्याच कामाची जिद्द दिसत नाही आजच्या जवान पोट्ट्यावर आहे. दिवसभर ते मोबाईल. कुठं आहेस व तू, आता येत की मग येत. कीर्तनात आली काय तू. अरे कुत्र्या, धम्म परिषद मध्ये तर नियत सपाटे हो, मंदिरात तर नियत सपाटे हो, पण मैं तुझसे मिलने आई मंदिर जाने के बहाने. हे पुस्तक एक आहे, 2 जण फाळू फाळू खा आहे ना बाबासाहेब. त्याचा सत्यानाश केला येईल. तुझ्या पाऊल खुना भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे. आतवैराच्या दारात जाऊन आता कोणी येऊ नका ग्रामगीता मागायला. पाऊल खुना भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे. मी बाबू 9 खंजेऱ्या वाजवल्या. बुद्धाचे 2 पाल तयार झाले. आता एक आहे PhD झालेला कीर्तनकार बुद्धाचा, त्यांचं नाव आहे इंजिनियर पवन दवंडे, वरुड अमरावती जिल्हा. डॉक्टरेट मिळवलेला आहे. सांगा बरं, बुद्ध आम्ही वेगळे आहो काय. तुकडोजी महाराज वाले आणि भीमावाले वेगळे आहो का. वारकरी बुद्ध वेगळे आहेत का. अरे मुसलमानही वेगळा आहे का. कायले बसला असता 2 तासापासून. एक मुसलमान नाही,
माल खेळातले कितने आहे रे बाप, ताकद नाहीत, आवडते ना. यहाँ पे तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, बाबासाहेबाचं संविधान सर्वान करताय. गिरते को उठाना स्वर्ग मेला. आणि तुकडोजी महाराजांनी तेच काम केलं ना बाबू. पुरं संविधान या गाण्यात टाकलं तुकडोजी महाराजांनं. किया भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवराची असादे हे सर्व पंथ. पण आपण लोकांनी तुकडे केले म्हणून वामन दादा लिहितात गजानन भाऊ. तुझ्या पाऊल खुना भीमराया तुझी पोर पुसू लागली रे. मधात महिलांनी गडबड करू नका. किती वाजले, 2 तास झाले फक्त. पंगतीला बसू पावणे लागली 11. रे. तुझ्या पाऊल खुना भीमराया तुझी पोर पुसू लागली रे. तुझ्या मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मी रात्रभर नाही कीर्तन करत, नाही तर मग रातभर मजा नाही. लोक उठून राहिले, कोणी मुत्याला जाऊन राहिलं, कोणी चहा प्यायला जाते, कोणी पान खायला जाते. अरे हट, 2च तास शॉर्ट बट स्वीट. सर्वे आवडीनं ऐकलं पाहिजे आणि तुम्हा महिलांमध्येही काही क्रांती झाली पाहिजे. आता नवरा बायको अलग अलग राहणं बंद करा. उद्या दरोडा पडला तर काय करता व? अरे बाबा वाचवा ना. नाही फक्त दोघं. मैं तेरी तू मेरा दुनिया से डाले ना मैं तेरी तू मेरा. माझ्या गावामध्ये प्राध्यापकाले मारून टाकलं. त्याची बायको सोनं घाले, सोनं बायाले मोठं सोनं घालायचं असं बाहेर काढते असं. आणि चालली असं लोक दाखव. मातीत जाची एखाद्या दिवशी मरची. यवतमाळला गेल्या नाहीत का बायाच्या गळ्यातले सोन्याच्या चैना? गेल्या नाहीत का? पेपर वाचत द्या ना. माझ्या माय मावल्यांनो, सोनं घालू नका. सोन्यापेक्षा डिग्री दाखव ना किती शिकेलाय. नाही फक्त मी शानपणा करायला. मी किती सुंदर आहे. अहो सुंदर त्याले म्हणतात बाबू, सुंदर त्याले म्हणते फक्त कोट आणि फुल पॅन्ट घातला म्हणजे सुंदर नाही. सुंदर त्याला क्वालिफिकेशन किती आहे. सुंदर बाबासाहेब ते साला डिग्र्याच मापणं नाही झालं बाबासाहेबाच्या. एवढ्या डिग्र्या, आणि तेही स्वतःसाठी नाही जगले. तुम्ही तर संडासची स्टाईल बसवली. आम्ही गरीब होतो, आता अंबानीची अवल्यात झालो. अबे केलं काय? त्या समाजासाठी काय केलं? तुले वर्गणी मागायला आले तर ते वर्गणी नाही दिली अजून, फक्त पावती फाडली चोट्या. वामन दादा म्हणून लिहितात, तुझ्या हाती आहे बाबा समाजाची नाडी. तुमच्या हाती आहे बसायला गाडी राहायला माडी. राहायला माडी बाबा राहायला माडी. अरे तुझ्या हाती आहे गड्यात समाजाची नाडी. बसायला गाडी राहायला माडी बाबा राहायला माडी. सांग तुझा धंदाचा आहे तरी काय? सांग अरे तुझा अडाणी अंबानी पेक्षा श्रीमंत असते बाबासाहेब. समाजाचं कल्याण केलं. 140 कोटी. समाजात काय? समाजात काय रे बाबा? समाजात काय? तुझ्या हाती तू पाल, तुझ्या हाती साय. तुझ्या हाती तू पाल, तुझ्या हाती साय. समाजात काय रे गड्या? समाजात काय? समाजात काय रे गड्या? समाजात काय? मी 9 खंजेऱ्या मिळवल्या. निळा, हिरवा, पिवळा, पांढरा अवघे कलर.
समाजाकरता वेळ द्या. 12 जानेवारीले जिजामाता शिंदखेड राजाला जिजामातेचा जन्मोत्सव आहे. 14 ऑक्टोबरला दीक्षाभूमीवर आपल्या मुलाबाळांना घेऊन ये. पुण्या नदीत आंघोळ करायला जाऊ नका बायो. तुम्हाला वाटते नदीत आंघोळ केल्यानं पाप धुतल्या जाते. चिवट्या बनवून आहे. नदीत अंग धुतल्यानं पाप धुतल्या जाते का? मग तर लोकांना पाप केले असते नदीत गेले की. वॉशिंग मशीन म्हणून डोक्यातून काढा. अरे माझी बायको मेली तर म्या काय केलं काकू? माझ्या बायकोला मेडिकल कॉलेजमध्ये दिलं. मी तिले मशानात नाही नेलं. एकाएकी गेली 8 वर्षाच्या अगोदर अटॅकनं. मलाही अटॅक येऊन राहिलता पण म्या पहिलेच हुशारी केली. माझीव घबराय. म्हटलं दाखवून द्या. अच्युत बाबा अमरावती हॉस्पिटलमध्ये माझं ब्लॉकेजचं ऑपरेशन झालं. आपण मरत नाही. मी तर मरवणारच नाही. सत्य कधी मरते का? कधी नाही. बाबासाहेब मरणार नाही. ज्योतिबा फुले मेले नाही. शिवाजी महाराज मेले नाही. तुकडोजी बाबा गाडगे बाबा. अरे या लहान पोरीले मालूम आहे भाई. गांधी बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख सांगू पोरी. उभी राहून बोल. तू डबल बोलू नको. गव्हर्नमेंटच्या योजना एकाच खानदानीत नका जाऊ देऊ. ह्या का पहिला एक मुख्य मुलींनी बोला. हा ते राहील. बोल बेटा. थांब वापस खाली आता. बोल बेटा. 14 एप्रिल. आता आली ताकद यायच्यात. नाही तर आतापर्यंत मी कधी बोललो. मग तू बोलतो कुठे? उद्या तुले डॉक्टर व्हायचं आहे. प्राध्यापिका ये इकडे. पुस्तकं घेऊन जाय. तुले पैसे नाही देत. मोठ्या लेकराले पैसे देणं मला आवडत नाही. यायले पुस्तकं देतो. बाबू या लेकराईमध्ये ताकद आली पाहिजे. यायले जगणं कळलं पाहिजे. या महापुरुषाच्या विचाराची गरज आहे या पोरींना. यांना सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई. मुसलमानाच्या घरात पहिली शिक्षिका झाली ना बाई. तुला मालूम आहे कोण होती? सावित्रीबाईची मैत्रीण नाही. अरे ज्योतिबा फुल्याले सावित्रीले राहायले घर मुसलमानानं दिलं होतं. टाळ्या वाजवा. फातिमा शेख आहे तिचं नाव. पण तुम्ही पोरी वाचत नाही. घ्या. धन्यवाद बाळा. एक गाडगे बाबाचंही वाच. बाबासाहेबही वाचत जाय. हे बाकीचाही अभ्यास करावा लागेल ना आपल्याला. फक्त आपण एकच बाबासाहेब वाचलो पण ग्रामगीताही वाचायला लागलं. हा. आणि त्याच्यात गाणे चांगले लिहिले म्या. या नागपूर नगरीशी ज्योत लावली क्रांतीची धनी मला दाखवा. दीक्षाभूमी नागपूरची धनी मला दाखवा. दीक्षाभूमी नागपूरची या नागपूर नगरीशी ज्योत लावली क्रांतीची. या नागपूर नगरीशी ज्योत लावली क्रांतीची धनी मला दाखवा. दीक्षाभूमी नागपूरची. एक वेळा आपल्या पत्नीला घेऊन दीक्षाभूमीला जा. बहुजन समाजाच्या मंडळीनंही जा. कारण गेल्यानं ज्ञान वाढते. एक वेळा शिंदखेड राजाले आपल्या बायकोले न्या. 12 जानेवारी एकच वारी. चला जाऊ चला जाऊ. शिंदखेड राजाला चला जाऊ. चला जाऊ. हे तबला वादक कोणाचं पोरगा आहे मालूम आहे? आदिवाच्यात गोवारी समाज. दारू पेत नाही, बिडी पेत नाही, निर्व्यसनी आहे, क्वालिफाईड आहे. लग्न होय नाही, बायको भेटे नाही. पण निर्व्यसनी असल्यामुळं मूर्तिजापूरची मुलगी दिली. आणि मी टीव्हीवर बोललो. माझा कार्यक्रम लाईव्ह चालते. ते पोरगीन तिचे मायबाप मा कीर्तन दररोज पाहत लाईव्ह. योगायोग असे म्या विषय काढला. हे पोरग लग्नाचा आहे. दारू पेत नाही. मा माईची शपथ घेऊन सांगतो. बिडी पेत नाही, खर्रा नाही, गुटखा नाही, कुठं लफलं नाही. मेहनत करा. कारण त्याच्या बापानं हरामाचं कमावलं. त्याच्या पोरी लफडेबाज पैदा होतात. ते किती वेळा विड्रॉल करावं लागेल याची गॅरंटी नाही. विड्रॉल समजलं काय आजी?
हे अंदर की बात आहे. त्याच्या पोरीचं काही लफडं झालं विड्रॉल झालं की ते काय करतात का कुठे गेली मुलगी कुठं नाही मामाकडे गेली मामाकडे नाही माझ्या पप्पाला गुपचूप 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 अरे लेकरं चांगले लागत असतील तर बुद्धम शरणम गच्छामि. तुम्हाला जर लेकरं चांगले लागत असतील फुले शाहू आंबेडकरांचा विचार ठेवा. तुमच्या लेकरांना शेवालाल बाबाचा विचार द्या. मांस खाऊ नका, दारू पिऊ नका, व्यभिचार करू नका. मांस सब एकही है, मानव बकरी गाय. अन्न चांगलं खा त्याच्यापासून. म्हणून आम्हाला बुद्ध विहाराची नितांत गरज आहे. बैमानी करू नका. हरा बसले रे लघवी आली का असा बस होय. आवडतच नसल असं बस हे असं. आणि याच्याही उपर जमत नसेल त्या दोन्ही प्रेशर ब्रेक वापर आणि समोरची माती फेकायची. एवढा गड्डा पडला की ठिबक सिंचन सुरू कर. ढगाला लागली कळ पाणी अडवा पाणी गिरवा. तुम्ही पैसे देतो म्हणा ना माय बाकीचे राहिले ते दे ना बाबा. तुम्हाला अगोदरच तर सांगितलं अगोदर द्या. नाही तर बुद्ध विहार आपल्या धम्मपुरीच्यात झालं की कोणाच्या तोंडाकडे पाहावं कठीण होते ना. हो म्हणजे मला डिझेल साठी पाहिजे पैसे द्यात तर नाही घेतले तुमच्या जवळ. घेतले काय नाही तर सत्यपाल महाराज आणि 1 लाख कीर्तनाचे किती आहे ते 20 5 पहिले पाठवले म्हणजे लोकांना समजलं पाहिजे ना. नाही तर उद्या हे म्हणतील 1 लाख घेतले मी हे 20 आणि 5 पहिले देल ते ठेवा बाबू भाऊ निघे हे म्हणतील एवढा शिंपी आव ना मी सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा. आणि तुम्ही कोणाजवळ बसेला 2.5 तासापासून चिवत्या बनवलं की नाही. आलो भाषण देऊन चाललो नोटा घेऊन चाललो. ठेवायचं पाहिजे जरा बाबू. पैसे घेतल्याशिवाय होत नाही ना. माझ्या जवळ खर्च आहे तेवढेच घेत म्हणून तर मी जाग्यावर. तुम्ही मायबाप सर्व धर्माचे का प्रेम करता हेच तर कारण आहे. पैसा जास्त जमा झाला की माणसाले जुनी बायको बरी नाही दिसत. हे पहा महाराज लोक जेलमध्ये आहेत ना. दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती. मी जाग्यावर का माझ्याजवळ विचार आहे. तुकडोजी महाराज तुकाराम महाराज भगवान बुद्ध गाडगे बाबा आई. म्हणून तुम्हा बायाईले सांगतो माणसाचीच गलती नाही राहत पोरायचीच गलती नाही राहत. पोरगी त्याच्या मोटरसायकलवर तोंडाले पट्ट्या बांधून काऊन जाते. मग काय तुले तो देवपूजा करायला नेते का. मग तुले एकांतात नेते 4-5 पोरं बलात्कार करतात. मग तुले मारून टाकतात. मग आम्ही मेणबत्त्या घेऊन पोलीस स्टेशनवर जातो. मारेकऱ्याचा पता लागलाच पाहिजे. अरे तुले कोण सांगितलं त्याच्या गाडीवर जाय. तुले बेअक्कल आहे का तू. नाही 17 वर्षाची आहे म्हणजे अज्ञान आहे. काय काम आहे. पोरीला फूस लावून नेलो असं कसं नेलो. म्हणून मुलीला अक्कल येऊ द्या. त्याच्या गाडीवर जाऊ नको ना. त्यानं मोबाईल देऊ की तुला कपडे देऊ. फाटकी राय ना मला चड्डीले. आता इमानानं मायच्या इमानानं सांगतो 2-2 लाईट पळत मागून फाटेल राय म्हण. अशाचं नाही रे बाबा. आईच्या इमानानं खरं सांगतो. अरे एका मास्तरनं मला लाईनीतून बाहेर काढलं. म्हटलं गुरुजी मला अपमान काऊन केला तुम्ही एवढ्या मोठ्या लाईनी.
म्हणे तुझे कपडे फाटेल आहेत. म्हटलं तुझ्या पगारातून घेणं, आम्हाला साने गुरुजी पाहिजेत. हे नाने गुरुजी पैदा झाले. अरे काय विचारता बाबू. त्या गुरुजीले म्हटलं मी आत्महत्या करतो, इरीवर जातो जीव द्यायले. हे मी पैसे का वाटतो, हे पोरं बोलून नाही राहिले ना. बरं पोट्टेही बोलत नाही. सांग ना बे, सैराटच्या हिरोईनचं नाव काय? मुलांनी बोला आता. तेव्हा बोलते बोला. मीरे ढिली आवल्या द्या का बे, नजर चुकीत झाले का बे तुम्ही? अबे काही ना काही तर बोल. सांग ना, सैराटच्या हिरोईनचं नाव सांग. हा राय उभा, हे घे पुस्तक ने ना बाबा, हे ना. ये लवकर. तुमच्यापेक्षा पोरी पुरल्या छक्के होते तुम्ही, छक्के ना. टोलनाक्यावर जाल तुम्ही तर सत्यपालचं नाव बोललं. आता तेवढा धंदा छोपी आहे. बरं काही विचारा, बोलतच नाही. बरं उभा राहिला तर मी प्रश्न विचारतो, ते उभेच नाही. मला आज पैसे माय राहिले माझ्याजवळ 400-500 रुपये, हे बोलत नाही. पोरी बोलून राहिल्या. म्हणून पोरगा जिले नसन तिनं नाराज न करू. पोरीले शिकवा आणि यायला घालवा. फक्त मुलीला सांगतो कोणाच्या गाडीवर बसून जात नको जाऊ बेटा. तो म्हणते तू मेरी जान आहे, काही जान फॅन नाही. वापरली की बरं लगन होईल. बाया माणसं तसेच करून राहिले. लगन होईल माणसं, त्याला जुनं फेसबुक चांगलं नाही वाटत. यायच्या घरात पगार नंबर 2चे टेबला खालून खातात, हे तर लय हरामी. हे जुन्या बायकोले कबूलच नाही करत. नवीन आणि त्या बायकोचा राग येते त्याले जुने. ते राहते जुना जमाना. याला पाहिजे झलक दिखला क्या, झलक दिखला क्या, एक बार आजा जा जा जा. मरशील ना 3-3, 4-4 बायका करशील का कुंतल्या. येडच होईन ना तुले. हा विषय हसाचा नाही, हा बदल पाण्याचा विषय आहे. पैसा हरामाचा आला की जुनी बाई बरी नाही दिसत, जुना नवरा बरा नाही दिसत. काय विचारत. म्हणून माझ्या बहिणीला सांगल, ताई आत्ता नवऱ्याचा जीव घेतला ना गळफास घेऊन, तिचं इंस्टाग्रामवर प्रेम झालं. आज ये म्हणे तू मा नवरा घरीच आहे. मी मागचा दरवाजा उघडा. हे पेपरची, हे पोथीतलं कीर्तन नोय. रावण 10 तोंड्या होता. त्याच्या मायले खरं सांगा बाळणपणाचा किती त्रास झाला. 10 तोंडाचं लेकरू असते काय राजा, काही लिहिलं. रावणाला 10 तोंड होती. अहो त्याच्या मायचं डिलिव्हरी कशी झाली चीन, नेरच्या दवाखान्यात होईन का. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने खात बसायचा. मग तो संडास किती ट्रक करे. मग तर JCP बोलवा लागन मटेरियल काढायला. कायचं काही लिहिलं बा. म्हणून तुकडोजी बाबानं ग्रामगीता लिहिली की तुझं गावचं नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला तीर्थ. तुझं गावचं नाही आपलं का. गाव आदर्श करा. गावातल्या शाळेकडे लक्ष ठेवा. त्याला गावातल्या शाळेवर लक्ष नाही. नवीन देव निघाला की मर करते. म्हणून शाळेकडे लक्ष ठेवा. ज्योतिबा फुल्यांनी तेच शिकवलं. विते विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले. आणि हे सगळे अनर्थ आत्महत्या करून मरून राहिला ना तो बाप. कोणता महाराज मेला काय पोथीवर. तो टोल्याचा टोल्या. क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणताच महाराज येत नाही. आणि हे चालले ऐकणार. जरा डोकं वापरा. साधी गोष्ट आहे ना आई. लग्नाची तारीख कोण काढते आपली, महाराज. बरोबर. लग्न झाल्यावर बायको घरी येते.
पूजापाठ करायला कोण बोलावतो आपण? बोला कोणाला? उभं राहून बोल. पुस्तक देतो. हा हा. बोला उभं राहून अबे बोला. गाण्याचं पुस्तक आहे. अय अय हे फोटो कोण किळ्यासारखं कोण? अबे ओ खात्या गव्हाणीतला तू त्याला काऊन म्हणत? तू तर लय गोरा गोमटा आहे. तुझ्या बापाची कमाई आहे. तू राही ना उभा. मी नाही राय. बाबासाहेब पैदा झाला पाहिजे दुसऱ्याच्या घरात, तुझ्या घरात नाही पाहिजे. शिवाजी महाराज पैदा झाले पाहिजे दुसऱ्याच्या घरात, तुझ्या घरात नाही. तू त्याला म्हणतात तू ये ना. तू तर गोरा गोमटा, कपडे लत्ते चांगले आहेत, ये ना. मी नाही येत. श्रावण महिना होता काय? बरं हे पोट्टे गरीबाचे पोट्टे लाल शर्टवाला बोल ना बे. राय उभा. अरे राय ना उभा. तेव्हा त्याला दोन दोन माणसं उभं करतात तरी राहत नाही. तू राय व बाई. आता एखाद्या मागच्या पोरीला उभं करा. एखाद्या लहान पोरीनं मोठ्या पोरीनं करा 17-18 वर्षाची. हे लहान अर्धा 7-8 वर्षाची राय ना उभी. हे इकडे आता आली तिला ताकद. एवढी मोठी घड्याळ घातली हातात तरी नाही बोलत. राहू दे घड्याळ. ये ना माय कशी आहे व तू? अरे तुम्ही पोरी बोलल्या पाहिजे बेटा. मुलींची पहिली शाळा कोण काढली बाई? सावित्रीबाई फुले. मग सावित्रीबाईच्या बापाचं नाव काय? नाही बापाचं राहू दे. नवऱ्याचं नाव काय? ज्योतिबा फुले. काय बरं किती बरं. ज्योतिबा फुलेच्या दत्तक मुलाचं नाव सांग बर. बरं सावित्रीबाई कोण्या तारीखले पैदा झाली? थांबा बोल ना. 3 जानेवारी. हा हा 3 जानेवारी. तू 100ची नोट दे तिले. लोक म्हणतील श्रीमंताची आहे म्हणून दिलं. मग ते काय बैलासारख्या बसलत आहेत ना त्या. तिच्या माझा चेहरा दिसून राहिला 6 महिन्यापासून. फॅरेन लवलीची तुही भेट नाही झाली. मग काय गरीबच राहता का शेवटलो? तुमच्या हातात आहे ना आपल्या गरिबीचे दिवस नष्ट करायचे. आपल्या हातात आहे पोरो. तुम्हाला तर लाजा वाटतात का बशा धुवायच्या? अरे डोक्याच्या मालिश पासून तर जोड्याच्या पॉलिश पर्यंत कोणतेही काम करायचे लाज नका वाटू देऊ. मुसलमान पा तुम्ही केले लोहा लोखंड झांडाल भंगार वाले घरी 1000 नेले. 100ची नोट घे बाळा. धन्यवाद. उद्याचीच आहे सावित्रीबाईची जयंती. परवाची. आज 1 जानेवारी. भीमा कोरेगाव आता भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव. 2 पैकी घे. हे 10 रुपयाचं पुस्तक आहे. नोट 100चे. मागचे बोल नका. असे 10 येतात. तू पाय अक्कल वापर. हा टाळ्या. तू असलाची औलाद आहेत ना. नोटाईवर विकणारी नाहीस ना तू. हा आबा न मी आजोबा नाही का? बस असे लेकरं बोलले ना अलग अलग दिशा भेटते ना. परवा सावित्रीबाईची जयंती. सर्व्या बायाही न करा. ओ लाडकी बहीण पाहिजो सावित्रीबाईचा फोटो ठेव आणि ते सांगते तसा वागा. कारण जीवनात बदल पाहिला. हे अंगात आणणारी काही कल्याण नाही करणार. बकरे कोंबडे खाणारी ते देवीले बकरे कोंबडेच मागते. म्हणून अंधविश्वास डोक्यातून काढा. आणि 10 रुपयाचं एखादं. आता ते नाव घेतील ना बाया. रव्याचा शिरा केला, खोबरं टाकलं खिचून असंच चालल्या 30-40 बायाचा मोर्चा. रव्याचा शिरा केला, खोबरं टाकलं खिचून. माधवराव बसले रुसून तर घेतलं चाटून पुसून. एका बाईचा पहिला नवरा मेलता. तिनं दुसरा केला. तिनंही नाव घेतलं. चांदीची वाटी, चांदीचं पेलो. चांदीची वाटी, चांदीचं पेलो. मा परमनंट गेलो म्हणून दुसरा टेम्परवारी केलो. आता तुम्हा महिलांचा मोसम आहे. नाव घ्यायचा हळदी कुंकू. म्हणून
तुम्हा महिलांना अरे पुस्तक वाचा 10-10 रुपयाचे आहेत. तुम्हाला ते प्लॅस्टिकचे तुटेल चमचे दाबले काही काही काय वाटतं. पुस्तक वाचा. बाबासाहेबांना आम्हाला सांगितलं ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट. जास्त लोक बुद्धाचे पुस्तकं आणतात 14 ऑक्टोबरला करोडो रुपयाचे. कारण बाबासाहेबांना शिकवलं तुमच्या जवळ पैसे नसतील, भूक लागली सीन, आग पडली पोटात, 2च रुपये आहेत तर 1 रुपयाचं काहीतरी खा आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. म्हणून भीमाचे लेकरं यायला ऐकू नका जाऊ दे. भीमाच्या पोरायला हे म्हणतील आपली जक्कन शिकले. म्हणून तुम्ही पाहून घ्या या देशात कोणाचे पोरं नोकरीवर आहेत. सर्वात एक आहेत ओपनचे, इंग्लंड, अमेरिका, लंडन, समजले. सर्वात जास्त त्याच्या पोरी नाही दे, त्याचे पोरं नाही दे. आणि सर्वात जास्त बाबा त्याच्या खाली आहेत एचसी मिलिटरीत महार बटालियन आहे. लक्षात घ्या. मराठा बटालियन आहे, गोरखा बटालियन आहे, शीख बटालियन आहे. महाराज बटालियन काऊन नाही? हे आहे त्या बिळाचे नागोबा आहे. देश स्वतंत्र तुम्ही केला. आता पेशवाईनं काय कमी त्रास दिला? तुम्ही मागा, तुम्ही मारा, तुम्ही मळक बांधा त्यावेळेस पासून. आणि इंग्रजाईनं भेदभाव नाही केला म्हणून 500 महाराईनं छटाछट पुरे छाटून टाकले. म्हणून आज महार बटालियन प्रसिद्ध आहेत. बंजाराचे पोरग तुमच्या गावाच्या समोर आदरणीय नामदार संजय भाऊ राठोड यांनी माझा कार्यक्रम ठेवलता. 2 वेळा आलो मी. ते डॉक्टर समोरचं गाव आहे. शहीद बंजाऱ्याचं पोरग शहीद आहे. कशी आली बाई? पैसे राहू दे. तू बसली माईक घे, घे माईक. शिवाजी महाराजच्या बापाचं नाव नाही मालूम. शिवाजी महाराजाच्या आईचं नाव सांग. जिजामाता. जमलं. हे घे पुस्तक. तुले नातीले मला पैसे नाही द्यावा लागत. अजून एक देतो गाडगे बाबा. बायाईनं गाडगे बाबाचं 10 रुपयाचं पुस्तक तर वाच. सर्वांच्या बॅग खुलून जातील त्या या मंद बुद्धीच्या. तुमच्या डोक्यात येईल. कोण्या महाराजच्या हातानं कान फुकून घेऊ नका. तुमच्या डोक्यात येईल आमचे गुरु हेच आहेत. हा गाडगे बाबा वाचन बाळा. आणि डॉक्टरीन होय, न्यायाधीश होय, कलेक्टर होय, नाही तर 2 लेकरं स्वयंपाक करून वर. म्हणून महिलांनी पोरीले शिकवा. पोरापोरीचा भेदभाव नका करू. बापानही सांगतो पोरापोरीकडे लक्ष द्या, मायनंही लक्ष द्या. जीवनात मोठं व्हाल. आणि हेच सांगायसाठी दरवाजे केले खुले शिक्षणाच्या भवनाचे. भाऊ भरपूर वेळ झाला. तुमची काही उठायची इच्छा नाही. गुरगुरच्या वागिनीचे. उद्या कार्यक्रम जोरदार आहे. रात्री 8 वाजता भीमगीताचा वैचारिक सामना. गायिका आहे ब्रह्मदीक्षा वाहुळे, लातूर मधली बाई आहे. संविधानजी मनोरे, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक. उद्या भोजन दाते समीर भाऊ माहुरे, भास्कर भाऊ ढोले, सूत्रसंचालन सीतारामजी मोहोळ तथा अशोकजी देशपांडे. आणि आज माझ्या कार्यक्रमाचे सत्यपालच्या कीर्तनाकरता आपण आलेले मायबाप. माझं प्राणवायू आहे तुम्ही मायबाप. माय विठ्ठल बाप विठ्ठल. आणि मला भीम नवयोग मित्र मंडळ वीर गव्हाण या 207व्या
भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त या धम्म परिषदेला आमंत्रित केलं. माझ्यावर उपकार केले. तुम्हाला गरज नाही कीर्तनाची, मला गरज आहे. मी जगू नाही शकत. मी एक सत्यानाश पुस्तक लिहिलं 50 रुपयाचं आहे. आणि हे काय माझ्या जीवनावर बोले तैसा चालेल. चाले. द रिअल हिरो. माझ्या घरात मी 3 बॉड्या मेडिकल कॉलेजला दिल्या आणि मी मेल्यानंतर माझी समाधी बांधू नका, मला मंदिर बांधू नका, नाही तर बायका आरत्या करतीन आणि 2 पुजारी घंट्या हलवतीन. सत्यपाल महाराज, मला महाराज करू नका, माझ्या पाया लागू नका. मी मेल्यानंतर माझं शरीर माझ्या बायकोप्रमाणे मेडिकल कॉलेजलाच जाईल. मी मृत्यूपत्रच लिहून माझं 16 गजानन भाऊन गजाननची बायको नाही देहदान केलं म्हणून तुमच्या पाया लागतो. सर्वात मोठी भक्ती आहे. मेल्यानंतर तुम्ही बापाले काय देता? वीरगावांवाले केस. काय देता? केस. केस. तुम्ही केसच काऊन देता? तुम्हाला मालूम आहे केस जातील कुठे? 15 दिवसात तर येतात. तुम्ही बाप मेला की कपडे जाडता, घरातलं सामान जाडता वापरायचं. तुमच्या बापाचं सामान जर जाडता, कपडे लत्ते चांगले कपडे जाडता. अरे मा बापाचे जुने अंडरवेअर बन्यान म्या घातले, काय फरक पडते? ज्या बापानं आपल्याला अंगावर खेळवलं त्या बापाचे कपडे घालायची काय लाज आहे? तुम्ही कपडे जाडता, मग तुमच्या बापाचा 7-12 काऊन न जाळत? सर्वे मतलबी बच्चे आहो. तुम्ही बायका किती नाटकं करता. सासू मा हातानच पाणी पेली मरता मरता. जिथे पाणी मागे तर पाणी नाही दिलं व दलिंदर तुया. आणि आता मेल्या म्हणतो सासू मा हातानं पाणी पेली. काही पेली नाही. शानपणा नको करू. मग काय देता तुम्ही? सासू मेली की बांगड्या फोडता. तू काचाच्याच बांगड्या फोडतो संडई, चांदीच्या पाटल्या काऊन नाही फोडत? त्या वदरे घेते करून काचाच्या फोडतो. बरं तुम्ही अवगतीचे नवीन लुगडे मायच्या मांडी डोक्याखाली ठेवता. तुम्हाला दुःख नाही वाटत? अव मी साड्या काऊन वाटतो? मा माईले साडी भेटे नाही. आता मी जिचा नवरा दारू पिऊन मेला, जिले 2 पोरी आहेत, जे नवरा बायको बाहेर गाऊन कीर्तन ऐकायला, जे बौद्ध नाहीत, बहुजन समाजाचे आहेत, ते कीर्तनाले 2 नवरा बायको आले, त्यानं उभं रा लवकर. भीमाचेच लेकर आहेत हे नाही, कोणतेही असू द्या, रा लवकर. त्या बाईनं उभं राहा. मला जवायचा आणि लेकीचा सत्कार करू द्या. राहणं नवरा सोबत पाहिजे, बायको आपलीच पाहिजे, शेजारी नको. राहणं आले चलते या. हा त्या राहिल्या. तुम्ही मंगा आलते काय? मग डबल नका येऊ. गव्हर्नमेंटच्या योजना एकाच खानदानीत नाही गेल्या पाहिजे. बाबासाहेब सांग कुठे चालल्या तुम्ही? ओ मावशी कुठं चालली? तो मालक आलता ना, चांगलं जा. तुमचा सत्कार केला म्हणून डबल नाही बोला. दुसऱ्या बाईनं राहणं उभं. रान लवकर असाल तर उभे राहा. नेसली माहेरची साडी. नक्की तुम्ही बायकोले नाही आणलं, नक्की शेजारणीले आणलं. अरे राणा बाबा ज्यानं जोड नाही एंड करू. भारत यानं हो काळ